या एपिसोडमध्ये आता घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा. श्रीखंड, खजूर आणि लाडू, खरं तर हे तीनही गोडाचे पदार्थ, पण या तिघांचं एक अत्यंत अनोखं मिश्रण म्हणजे श्रीखंड खजूर लाडू अशी एकसंध रेसिपी आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ही रेसिपी आहे आमच्या श्रावण सरी स्पर्धेच्या विजेत्यांची. तेव्हा ही रेसिपी नक्की काय आहे आणि विजेते कोण आहेत दोन्ही पाहूया. आता आहे स्पर्धेचा पदार्थ आणि हा पदार्थ आहे श्रीखंड खजूर लाडू. आणि हा कोणी पाठवलाय हे मी पदार्थाच्या शेवटी तुम्हाला सांगेल. आणि श्रीखंड खजूरसाठी आपण साहित्य बघू काय काय लागतं. त्यासाठी आपल्याला लागेल दह्याचा चक्का, घट्ट दही, खजूर, त्याच्यानंतर काजूची पावडर, तूप, थोडीशी पिठी साखर, दूध, वेलची पावडर, त्याच्यानंतर आपल्याला लागतील थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि केशर. आणि सगळ्यात पहिले आपल्याला हे जे घट्ट दही किंवा चक्का आहे तो पॅनवर छान भाजून घ्यायचा आहे. आणि हा भाजत असताना यामध्ये आपल्याला काजूचा जो आपण चुरा करून ठेवला, काजूची पावडर, ती सुद्धा घालायची आहे. हे व्यवस्थित आपण भाजून घेऊ. ही थीम दिल्यानंतर इतके वेगवेगळे प्रकार आमच्याकडे आले की आम्हाला सुद्धा थक्क झालं की बापरे, एका फक्त दह्यापासून काय काय होऊ शकतं. हे थोडंसं पातळ झालं की यामध्ये आपण हा काजूचा चुरा, थोडं दूध आपल्याला घालायचंय. दूध घातल्यामुळे त्याचा आंबटपणा थोडासा कमी होईल. आणि हे व्यवस्थित आपण घोटून घेऊ. त्यामध्ये वेलची पावडर, आणि थोडंसं केशराचं सिरप आपल्याला घालायचं आहे. यामध्ये आपण केशराचं सिरप घालूयात. आणि 1 चमचाभर तूप. आणि आता जसा हा गोळा व्हायला लागला ते आपल्याला बंद करायचं आहे. आणि खजूर जे आहेत ते आपल्याला तुपामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत. आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवू. आणि हे खजूर जे आहेत ते आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत. साजूक तूप आणि त्याच्याबरोबर बारीक चिरलेले खजूर. आपण याच्यात हे परतवून घेऊ. आणि हे असे झाल्यानंतर यातलं तूप जे आहे ते सगळं निथळून टाकू आपण. जास्तीचं तूप, त्यामध्ये हे दह्याचं मिश्रण, आणि या दोघांनाही आता एकत्र करू. आणि थोडंसं गार झाल्यावर याचे लाडू पळू. आणि तत्पूर्वी याच्यामध्ये आपल्याला थोडीशी पिठी साखर लागली तर टाकायची आहे. थंड झाल्यावर यामध्ये पिठी साखर, आणि हे खजूर आणि दह्याचं मिश्रण एकत्र छान मळून घ्यायचं. स्पर्धेतला श्रीखंड खजूर लाडवाचा हा प्रकार आपल्याला पाठवला होता सौ पूनम निमेश आहेर यांनी. त्यांनी गावाचं नाव लिहिलं नाही, पण तुम्हाला मिळतायत गोवर्धनचे हे गिफ्ट हॅम्पर्स. तुमचं मनापासून अभिनंदन. चवदार चविष्टच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा असाच एक दुग्धजन्य पदार्थ आणि विजेत्यांचं नाव घेऊन आम्ही येणार आहोत.
आज मात्र इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.